नमस्कार. राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. चला, आज कोणती रेसिपी आहे बघू. पुन्हा एकदा मी हजर आहे आज नवीन रेसिपी घेऊन. तर आज गुरुवार आहे आणि तर मी तुम्हाला झटपट असा शाबूची रेसिपी करून दाखवणार आहे. मस्त असा चवीला खमंग लागणारा शाबू. चला तर आता रेसिपी बघू. हे बघा, आता आपल्याला असं साहित्य लागणार आहे. याच्यामध्ये मी बटाटा घेतला आहे बिगर साल काढता, थोडे शेंगदाणे घेतलेत, शाबू घेतला आहे आणि हा ना हिरव्या मिरचीचा थोडासा वाटण करून घेतलेलं आहे. तेलामध्ये बनवणार आहे मी, तुम्ही तुपामध्ये पण बनवू शकता. आणि कूट लागणार आहे शेंगदाण्याचा. चला आता मी गॅस चालू करून घेतला आहे. हे बघा, त्याच्यावर कढई ठेवली आहे. आता तेल टाकून घेऊ. हे बघा, मस्त असं तेल टाकून घेतलेलं आहे मी. आता काय करायचं, याच्यामध्ये आपण जो बटाटा कापलेला आहे ना, यावेळेस थोडासा गॅस मोठा करायचा, बटाटा टाकून द्यायचा याच्यामध्ये. मस्त असा बटाटा मऊ होऊस्तर शिजवून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कसं होतं शाबूला छान अशी चव येते. तर उपवासाला मी हे सेंध मीठ जे आहे थोडंसं ते लालसर दिसतं, तर ते वापरणार आहे मी आज. आता हा जो बटाटा आहे त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि त्याला व्यवस्थित मस्त असा मऊ शिजून द्यायचा. हे बघा, झाकण काढून घेतलं. बटाटा किती छान शिजलेला आहे, मस्त शिजला आहे बटाटा. आता ह्याला थोडंसं बाजूला करायचं असं. आणि काय करायचं, आपण हे जे शेंगदाणे घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे ते पण तेलामध्ये छान परतून निघतात. आता ह्याला छान असं परतून द्यायचं. बटाटा चांगला परतला की ह्याच्यामध्ये हिरवी मिरची मस्त अशी टाकून घ्यायची आणि छान फ्राय करून घ्यायचं ह्याला. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं. थोडं तर मीठ टाकलेलंच आहे आपण ह्याच्यामध्ये. आणि यावेळेस थोडा गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर पूर्ण ठसका तर उठलंच घरभर आणि काळं काळं परतलं जाईल. तर आता ह्याच्यामध्ये छान परतलं हे. आता हा जो शाबू आहे तो टाकून घ्यायचा मस्त असा. थोडंसं याच्यामध्ये मीठ चवीपुरतं जसं आपल्याला लागतं. हे बघा, सेंध मीठ आहे, तुम्हाला लाल लाल दिसत असेल हे टाकून घ्यायचं मस्त चवीपुरतं. थोडं आपण टाकलेलं असतं आधीच, त्याच्यामुळे आता थोडं जास्त टाकायचं नाही, कमीच टाकायचं किंवा बघायचं जास्त नाही व्हायला पाहिजे बस. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. थोडंसं मिक्स झालं. आता थोडा गॅस बारीकच आहे, पण यावेळेस थोडा गॅस मोठा ठेवायचा. आता आपण ह्याच्यामध्ये कूट शेंगदाण्याचं ह्याच्यामध्ये कूट टाकून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. हे बघा, कूट आहे. आता मी कूट टाकून घेणार आहे शेंगदाण्याचं ह्याच्यामध्ये. कूट पण संपत आलेलं आहे, पण एवढ्या खिचडीपुरतं होऊन जाईल कूट बनवायचं आता. हे बघा, हे झाला कूट टाकून. आणि ह्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी आपली खिचडी तयार होते. थोडा यावेळेस गॅस मोठा ठेवायचा. उपवासाला करा तुम्ही किंवा नाश्त्याला करा, अतिशय मस्त अशी चव ह्याची होती. तुम्ही जिरे टाकत असेल तर जिरे टाकू शकता. हे बघा, मी छान असं मिक्स करून घेतलं. आता थोडा गॅस वाढवला. शाबू खिचडीमध्ये जेवढे जास्त शेंगदाणे वगैरे तुम्ही टाकाल किंवा कूट वगैरे तेवढी मस्त होते खिचडी. आणि संध्याकाळीच रात्रीच भिजायला टाकायचा शाबू, म्हणजे फुगतो छान असा. तर आता ही खिचडी आपली तयार झाली आहे. मी थोडंसं ह्याच्या झाकण ठेवून वाफवून घेते. मस्त अशी आपली झणझणीत एकदम खिचडी तयार झालेली आहे. बटाटा शेंगदाणे असा मिक्स केलेली ही खिचडी कोणाला आवडणार नाही सांगा बरं. एक नंबर खिचडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली आहे. महाराष्ट्रीयन पद्धत म्हणजे आपले जे उपवासाला पदार्थ चालतात ते पदार्थ आपण ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. इतर वेळेस भरपूर ठिकाणी मी बघितलं की कोथिंबीर जिरे वगैरे पण टाकतात, पण ते आपल्यात चालत नाही. त्याच्यामुळे ही मस्त तुम्ही खिचडी कधी पण ट्राय करा उपवासाला. अगदी भन्नाट रेसिपी आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. चला मंडळी, बाय बाय, टेक केअर.